हाय मित्रांनो, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्याच ब्लॉगची सुरुवात आपण ट्रिपपासून करणार आहेत. आणि आपली पहिलीच ट्रिप आहे ही राजस्थानची आहे. तर आता पुढे तुम्हाला दाखवू आम्ही कुठं कुठं जाणार राजस्थानमध्ये. तर आपण ही सगळी फॉर्च्युनर घेऊन चाललो आहे आपण. ए बघा रे इकडं. आणि यो पण एक बाकी आहे, याला पण बघा. आम्ही टोटल 5 जण चाललो आहे. अचानक प्लॅन झालेली ट्रिप आहे. आता बघू पुढं कुठं कुठं जाऊ आणि काय काय मजा करू हे सर्वांना. एक सेकंड आता बोलायला काय जातं नाही थांब गाईज. आम्ही तुम्हाला कोणत्या डिल्युजन मध्ये नाही ठेवू शकत. तर पहिली गोष्ट तर अचानक काही प्लॅन नाही आली. 2 महिने आले मी शब्द विसरलो, पण तुम्ही समजून घ्या आम्ही प्लॅनिंग करतो. तसा काही नाही, आम्ही केली प्लॅन आणि निघलो आता. तर यांना काही कळाले का माहिती निघत नाही. चल ना रोनी, बघू आता पुढं काय काय होतं. आता हॅपी शॉप आले आणि पोरा खायला जायचं आहे. सगळं इथं करू, 5 मिनिटाच्या आत निघू आणि लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला पुढे दाखवतो काय काय होणार. त्याला खायला घेत लावले नाही सांगतो, लपटी वेगळी पाहिजे. यांचं काही वेगळंच चालेल. याला बावली पटले. दाखव बावली दाखव. नाही तेच चालले पोरांचा भेटल त्या जायचा. यो इकडे आपलं तो बी जायचं तुला. त्या लशा कोणच्या आहेत चौऱ्याने आपली लस्सी एक्सचेंज करायची ना. नाही राम दे, ही बी स्कॅन कर. का मला पियाचं आहे दोन्ही. जे पी बाबा या याला पक्का पियाला लागतं काही ना काही. आता खाऊ जाऊ निघले इथल्या. चला रे पडावट चला. नको जाऊ नये ब्लॉग मध्ये, कारण सगळे फॅमिली ब्लॉग आहे आपला. सगळे बघतील, मजा मस्ती करतील पोरा. तुझ्या ठेव माग याची नाटकं नाही ती जात. रोनित गाडी फिरव ना, नारळ बिरळ फोडून घेऊ. आता आपण नारळ बिरळ निंबू निंबू इथंच ठेवू. घरच्याने ठेवलं, पोरांना इकडे ठेवलं त्याच्यामुळं. 1700 रुपये द्यायला भेटा. पण खर्च फुल केला इथला. इथं चिंगम काय घेतले नाही, या काय घेतले ऐकत नाही पोरा. नारळ घे, नारळ भिजवला नाही एकच. ठीक आहे थोडा टायरा घाली ठेवू ना. नाही नारळ टायर खाली मग टँक गोल गोल मला पिवा. हो. ए निंबू ठेव रे, निंबू ठेव. गणपती बाप्पा. आता आपला यो रूट आहे. सगळा प्लॅन केले कुठं कुठं जायचं आहे. सगळा तुम्ही बघू शकता. पहिला सावरिया सेठ मंदिर राजस्थानमध्ये जायचं आहे. मग तिथं झाल्यानंतर दुसरा जयपूर वगैरे, मग जैसलमेर, खाटूश्याम मंदिर, जोधपूर वगैरे आहे. आणि लास्ट उदयपूर आहे. मग तिथून आपण रिटर्न घरी जाणार. असा आपला रूट आहे. रूट झालेला आहे आता. आता सगळं लागले. याला भूक लागले कोणाला रे? यांना भूक लागले काहीतरी. पुढे आता समृद्धी महामार्गाच्या थोडा इगतपुरीला उतरू ना काहीतरी. आता खाऊ टाइमपास. तिथून आपण पुढे हळूहळू जात. जेवढी ट्रॅव्हलिंग होईल तेवढी करू. माझ्या ब्लॉग मध्ये फुटेज पाहिजे मला. अरे हो ना, दिसशील ना. नाही थांब ना, गाई किती झाले. थांब मी जर दिसत नसन तर तुषार इकडे. आता दिसतंय का मेन कार्टून बघा. तुम्हाला पुढे समजेल ना की तुषार काय गोष्ट आहे, काय माणूस आहे, काय जनावर. नको तो आपलाच आहे. जाम दे म्हणून काही वाईट नाही बोलायचं कोणाला. बाकी काही नाही. सार्थक पण आले, पण ते नुसतं खायला तुषार ब्लॉग टाकला. जरी तुम्हाला दिसत नसेल गाईज हा तरी बघू शकता. याला नुसतं खायलाच दिले की 3 बोटाने 2 बोटा करतात. हा आगाले तुला. काही ना फुल मजा मस्ती होणार. तुम्ही सगळं बघणार, आम्ही सगळं दाखवणार. टेन्शन नाही घ्यायचा. नाही त्यांनी गाडी पण कशी टाकली. आता आपण ना नाशिकच्या थोडा मागं आहो. नाही तर जरा लय हादसा झाली. एक वॅगनर कनस्तर होती, पण तिचा जरा नवीनच होती वाटतं. काचा वेचा 4 लेन पट्टा बिट्टा होता. खरा नाही त्याचा. एवढा ड्रायव्हर नाही पेक्षा भारी होता वाटतं ना. नाही कुठे टाकली जी भाई वॅगनर आहे त्याच्यावर. वॅगनर ती होती. जाऊ दे, काही कोणाला काही झाला नाही. आम्ही बघला पहिले उतरलेलो. झाले का नाही ते आम्हाला माहित तर नाही. आम्हाला फुटलेली गाडी दिसली बघते. नाही मी काय बोलतात, तू काय आहे का. आता एक ठिकाणी थांबल्या. उतरता नाही का पहिले यांचा फोटोशूट चालू झाले. काय माहिती लगेच नुसतं फोटो काय करायचं. लगेच फोटोशूट पण आहे चालू झालं. दरवाजा लागू दे. अँगल भेटते का रे तुला? भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना. अकेले खींचो सोचते हुए. आता निघल्या मस्त ड्रायव्हिंग बिव्हिंग करता. प्रॉपर मालेगावच्या आसपास असतो आता आम्ही. इथून पुढं बघू किती जाता येतं तेवढा जाव. थोडा नाश्ता बिष्टा केला. जरा मेनला जाम भूक लागलेली. त्याच्यामुळे नाही बोलतो भूकच लागली. 2 मिसल ना 4 पाव खाल्ले. आम्ही पण पोट भरला.
पण बाईचा पोट जास्तीच भरला 4 महिन्यात वाटायला लागले. एक तरी नयननी 4 पाव न तुझा तुझा पण अर्धा खाल्ला ना रे. 5 पाव खाल्लं तू नयननी. काय बोलायचं आता. एक रेड बुल 2 रेड बुल अजून घेतलं. कॉफी पण आहे. रेड बुल कॉफी सगळा नाही पिते ना तू. चला आता भेटू आता पुढच्या स्टॉप आपण. आता आम्ही जेवायला बसलो. एवढी भूक लागली आणि जरा थकलेलो पण तर ब्लॉग राहिला मोबाईल साईडला पहिले तो वगैरे धुला ना. आता जेवायला बसल्या. जेवायला पण पटकन आला मस्त. स्टार्टर बेटर पहिले खाल्ला. आता ठीक आहे पण इथे बिझनेसमॅनचं काम खपत नाही. जरा दाखव हिशोब दाखव. एक पेपर ठेवला. पेपर ठेवले त्यांनी त्याचं त्याला काम करू दे. तर आम्ही जेवता. जाम भूक लागली. सार्थक के बोलायचं तुला आहे बरं नाही जाम दे. चल सोर. मध्य प्रदेशमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे ना. पहिले भूक लागली पोरांना. हे बघा असतं काही. हे बघा असतं इकडे माहित नको परून द्या पण माणसाला. आता गाडीन बसल्या. आईस्क्रीम खाल्ल्या मस्त. इथं चालू आहे. आता इथून नाही आता आपण स्टे घेणार. स्टेला आता हॉटेल बघू कुठेतरी मस्त. जाऊन डायरेक्ट झोपू बाबा. लय वैतागाला आता. योग्य जाम असतं. झोपू येताना तो कुठं यार काय येरच रे पोराई. सार्थक चालला. आता आपण इथं रूम घेतले मस्त. हायवे टचच आहे. मग सकाळच्या इथल्या लवकर निघाला. बाकी काय नाही. मस्त इथला व्ह्यू पण चांगला आहे. आणि व्ह्यू कसं राहून मस्त एक नंबर. आता मस्त इथं झाले. इथं आपण रूम घेतले. याला वाजले बघी थंडी. रूम पण मोठा आहे मस्त. आम्ही 5च्या 5 जण बरोबर झोपू असं रूम घेतो. त्याच्यामुळं व्ह्यू बघा काही. व्ह्यू आता सकाळची दाखवू तुम्हाला. आता आपण इथं आमचा पहिला ब्लॉग संपवतो आपण इथं. चला भेटूया उद्या.